महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता आलंच पाहिजे. मुंब्रा येथील मराठी तरुणाला झालेल्या मारहाणीमुळे पुन्हा एकदा मराठी भाषिकाचा प्रश्न समोर आलाय. मराठीचा अवमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, असे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्त बोलताना सांगितले. ते म्हणाले, आपण सगळे भारताचे नागरिक आहोत याची आम्हाला जाणीव आहे, पण महाराष्ट्रात राहताना आपल्याला मराठी बोलता आलेच पाहिजे. आम्ही जबरदस्ती करत नाही, पण तुम्ही प्रयत्न तरी करा, असा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला. दापोली येथे मराठी पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पत्रकारांना अधिक विश्वसनीय आणि सौहार्दपूर्ण लेखणी चालवण्याचं आवाहन देखील केलं. मराठी भाषेला एक वेगळं महत्व त्यांनी प्राप्त करून दिलं. बरं, हे दर्पण जेव्हा त्यांनी वृत्तपत्र चालू केलं त्यावेळेस त्या वृत्तपत्रामध्ये फक्त मराठी नाही तर जो कॉलम मराठीमध्ये असायचा तोच कॉलम ते इंग्रजीमध्ये देखील छापायचे. म्हणजे त्या मराठी वृत्तपत्रामध्ये फक्त माझी मराठी ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, अमराठी भाषिकापर्यंत देखील माझं वृत्तपत्र पोहोचलं पाहिजे, जेणेकरून इंग्रजी वाचणारा देखील ते मराठी वृत्तपत्र हातामध्ये घ्या, माझी मराठी अमराठी व्यक्तीपर्यंत देखील पोहोचेल. हे देखील त्यांनी म्हणजे विचार करा की एक वृत्तपत्र चालू करत असताना किती मोठे विचार. मग मला वाटतं या मराठी भाषेला आपण आता काही दिवसांपूर्वी पाहिलं, मुंबऱ्यामध्ये एका व्यक्तीला एकदा फळ विक्रेत्याला जर का त्यांनी सांगितलं मराठी मुलाने की तू मराठीमध्ये बोल, त्याला दम दिला गेला. नक्कीच महाराष्ट्रामध्ये अशा घटना अपेक्षित नाही. मला मान्य आहे की मुंबई म्हटल्यानंतर मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून आपण म्हणतो, परंतु आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन की या महाराष्ट्रामध्ये इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा ही आलीच पाहिजे, त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे. आम्ही अर्थातच आपण काही कंपल्शन टाकू शकत नाही, कारण आपण शेवटी भारताचे नागरिक आहोत. त्याची जाणीव मला आहे, त्याची जाणीव आपल्याला नक्कीच असली पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण आहोत म्हटल्यानंतर मराठी आलीच पाहिजे. प्रयत्न तर करा, आम्ही बोलणारच नाही, हा मराठीचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. अनेक वर्षांपासूनचं असलेलं आपलं स्वप्न आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्याचं काम हे आपल्या भारत सरकारने केलं, सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. प्रचंड मोठं काम. जागतिक स्तरावरती आता आपली मराठी भाषा पोहोचणार आहे, ती पोहोचलेली आहेच, पण आता तिचं महत्व हे जागतिक स्तरावरती आता अजून उंचावलेलं आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मला वाटतं आजचा हा मराठी पत्रकार दिन साजरा करत असताना बाळशास्त्री जांभेकरांच्या आठवण नक्कीच आपल्या सर्वांच्या मनात असली पाहिजे. हा फक्त आजच्या या दिनापुरतं नाही, त्यांनी केलेलं समाजकार्य म्हणजे 1836 सालाच्या मध्ये त्यांनी विधवा झालेल्या महिलांना त्यांनी पुनर्विवाह त्याचा झाला पाहिजे ह्यासाठी देखील त्यांनी त्यावेळेला पावलं उचलली होती आणि त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये याचा उल्लेख केला होता. त्यावेळेला ते किती मोठं धाडस होतं. तशा वातावरणामध्ये वृत्तपत्रामध्ये स्वतःच्या वृत्तपत्रामध्ये अशी बातमी तिथे लिहिणं किंवा त्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं आणि त्यावेळेची मानसिकता प्रचंड वेगळी होती. अशा वेळेला देखील त्यांचे धाडस त्यावर दाखवलं होतं आणि प्रचंड मोठं सामाजिक कार्य त्या भागामध्ये देखील त्यांनी त्यावेळेला केलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.